अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ वैशुद्ध भक्ती चॅनल मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण आपल्या गुरुची सेवा म्हणजेच आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा आपल्या बिझी शेड्यूल मध्ये कशी करावी हे आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। आपल्या सर्वांनाच माझ्यापासून तुमच्यापर्यंत सर्वांनाच वेळ नाही, खूप धावपळीची जीवनशैली झाली आहे। अशा धावपळीच्या जीवनशैलीमध्ये नित्य सेवा करायला बऱ्याच लोकांना वेळ मिळत नाही। जसे की जॉब वाले, तर कुणाचा बिझनेस आहे, महिलांना खूप कामे असतात, यामध्ये वेळच मिळत नसतो। तर अगदी सरळ सोप्या पद्धतीने स्वामींची नित्य सेवा कशी करावी, आपल्या महाराजांना थोडासा वेळ कसा काढावा हे पाहूया। या चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे येणारे माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक अडचणी असतात, दुःख असतात, कोणीही सुखी नाही। प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी आहेतच, आयुष्य म्हटल्यावर अडचणी असतातच। या अडचणीला चॅलेंज म्हणून सामोरे जायचं असतं। आपल्याला त्यामध्ये स्वामींची साथ असणं फार महत्त्वाचे आहे। म्हणून आपण आध्यात्मिक सेवा करू, गुरुजवळ जाण्याचा प्रयत्न करूया। त्यासाठी गुरु असणं गरजेचं आहे। ज्याच्या आयुष्यामध्ये स्वामी समर्थ सारखे गुरु असतील तर खरंच ते फार पुण्यवान आहेत। त्यांची मागील जन्माची पुण्याई असेल, म्हणून या जन्मामध्ये आपले महाराज गुरु स्वरूपात मिळाले आहे। या जन्मामध्ये महाराजांची सेवा करत आहोत। आपलं भाग्य थोर, म्हणून महाराजांची सेवा आपल्या हातून होत आहे। ज्यांनी कुणी या गुरुपौर्णिमेला गुरुपद घेतले असेल व नवीन सेवेकरी आहात किंवा जुने सेवेकरी आहात, त्यांनी नित्यसेवा ही करायलाच हवी। जसे की घरातील महिलांना रोज नित्य स्वयंपाक करावाच लागतो, जसे की तसेच पुरुषांना रोज जॉबला जावंच लागतं, ऑफिसची कामे करावीच लागतात। तसेच आपल्याला आपल्या महाराजांची, गुरुची, श्री स्वामी महाराजची सेवा करणं अतिशय महत्त्वाची आहे। आपण खूप वेळ देऊ शकत नाही, फक्त 10 मिनिटे नक्की देऊ शकतो। आपल्या गुरुसाठी वेळ काढला तर गुरुही आपल्या संकटातून, अडचणीतून काढणार हे लक्षात घ्या। स्वामींची सेवा करताना सुरुवातीला मनोमन आपले गुरु स्वामींना स्वीकारायचे आहे व असे म्हणायचे, माझी साधी भोळी सेवा रुजू करून घ्यावी व आमचे काही प्रश्न, समस्या, दुःख, व्याधी समाप्त करून आम्हाला सुखी समाधानी ठेवा व कायम स्वामी सेवा तुम्हीच करून घ्या, अशी मागणी महाराजांना करावी। महाराज आपल्याकडनं नित्य सेवा करूनच घेतील। सर्वप्रथम छोटासा का असोना फोटो किंवा मूर्ती आपल्या घरात हवीच। जेव्हा आपण उपासना करतो तेव्हा ते प्रतीक असते, फार गरजेचे आहे। नवीन सेवेकरी असाल तर गुरुवारी फोटो किंवा मूर्ती आणाच व आपल्या देवघरामध्ये स्थापना करा। हे झालं पहिलं। आता नित्यसेवा करायची आहे। नित्यसेवेमध्ये पहिले आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ केंद्रामध्ये मिळतो। यामध्ये 21 अध्याय आहे। या ग्रंथाचे आपल्याला पारायण करायचे आहे। पारायण म्हणजे काय? आपल्या नित्यसेवेमध्ये आपल्याला 3 अध्याय रोज वाचायचे आहे। जसे की पहिल्या दिवशी पहिला अध्याय, दुसरा अध्याय, तिसरा अध्याय घ्यायचा आहे। दुसऱ्या दिवशी चौथा अध्याय, 5वा अध्याय, 6वा अध्याय असे सलग रोज अध्याय समोरचे घ्यायचे आहे। असे 7 दिवस 21 अध्याय वाचायचे आहे। 7 दिवसात तुमचे 21 अध्याय पूर्ण होतील। असे स्वामी समर्थ नित्य सेवेमध्ये पठण करायचे आहे। या ग्रंथामध्ये स्वामींनी अक्कलकोटामध्ये जे काही लीला केल्या त्या सर्व लीलांचं वर्णन या ग्रंथामध्ये आहे। तर दररोज 3 अध्याय वाचायचे आहे। अध्याय फार लहान आहेत, 5 ते 7 मिनिटात हे अध्याय पूर्ण होतात। आपल्याला 11 माळी जपायच्या आहेत, पण 11 माळी जपायला 20 मिनिटे लागतात, एवढा वेळ नसतो। मग घाई गडबडीने माळी केल्यापेक्षा शांततेने मनापासून स्पष्ट उच्चार करत व मनातल्या मनात एकच माळ करा व स्वामी भक्तांना निरंतर जाप करण्याची सवय होऊनच जाते। ऑफिसला जाताना, कामाला जात असताना, घरातील कामे करत असताना हा नामजप कधीही करू शकता। आपण किती माळी केल्या त्यापेक्षा किती मनापासून केल्या हा भाव फार महत्त्वाचा आहे। त्यानंतर तारक मंत्र निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना एकदा स्तोत्र पठण करायचे आहे। अशा प्रकारे 3 अध्याय दररोज 5 ते 7 मिनिटात होणार। 1 माळ म्हणजे 108 मणी, म्हणजे श्री स्वामी समर्थाचा जाप 1 माळ करायची आहे। तारक मंत्र एकच वेळा म्हणायचा आहे। ही सेवा अगदी 10 मिनिटात होते। ज्याच्याकडे वेळ नाही तेही करू शकतात। सकाळी, दुपारी करा, सायंकाळी करा, वेळेचे बंधन नाही, पण नित्य सेवा करा। या 10 मिनिटात सेवेमुळे स्वामी महाराज तुमचे संरक्षण करत असतात।
गुरु सदैव पाठीशी असतात. त्यासाठी 10 मिनिटं नित्यसेवा करा. पण नित्यसेवा करत असताना मनोभावे करा. अनन्य भावाने स्वामी चरणी जायचं असतं. अनन्य भावाने स्वामी सेवा करायची फळ मिळतंच. जसे की भाव तिथे देव असे म्हटले जाते. ज्या महिलांना वेळ आहे त्यांनी 3 अध्याय 5 ते 7 मिनिटात, 11 माळी जप 20 मिनिटात व तारक मंत्र एकदा 5 ते 8 मिनिटात लागतात. त्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी एवढं करायलाच पाहिजे. ज्यांच्याकडे वेळ नाही त्यांनी 3 अध्याय, 1 माळ, एकदा तारक मंत्र असे केल्यास नित्यसेवा तुमच्या हातनं घडत असते. मनी निश्चय केल्यास ही सेवा होणारच आहे. जो कोणी करत नाही त्यांनी आजपासून सुरू करा. नक्कीच तुमचे प्रश्न मार्गी लागतील. न खंड पाडता ही सेवा करायची आहे. आपण गुरुपद घेतले आहे हे न विसरता नित्यसेवा करायची आहे. स्वामी कृपा होणारच आहे. आता नियम बघूया. मांसाहार करून नित्यसेवा करायची नाही. जर तुम्ही दुपारच्या जेवणात मांसाहार करणार असाल तर सकाळीच नित्यसेवा करून घ्या, म्हणजे नित्यसेवेत खंड पडणार नाही. दुसरे, मासिक धर्मात पण नित्यसेवा करायची नसते. येता जाता नामस्मरण करू शकता. फक्त ह्या 2 गोष्टीचे पालन करायचे आहे. नॉनव्हेज खायचे नाही व मासिक धर्मात माळ किंवा सारामृत वाचायचे नाही. नित्यसेवा करताना कधी तुमचे कठीणातील कठीण प्रश्न सुटायला लागतील हे तुम्हालाही कळणार नाही. अशी साधी भोळी सेवा करायची आहे. तसेच आपल्याला दररोज स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करायचा असतो. मुजरा म्हणजे काय? स्वामींसमोर नतमस्तक व्हायचं. 3 वेळा मुजरा करायचा असतो. घराबाहेर पडताना सकाळी किंवा संध्याकाळी मुजरा करायचा. जमत असेल तर बाहेरून आल्यावर सुद्धा स्वामींना मुजरा घालायचा. जे काही करायचे आहे ते मनापासून करा, मनोभावे करा. अनन्य भावाने शरण जाऊन ही सेवा करा. कसं असतं, 20 मिनिट जप करतोय पण आपले लक्षच लागत नाही जपाकडे. आपलं मन जाग्यावर नाही. असंख्य विचारात घेरलेलं आहात. त्या जपाला काहीच महत्त्व नाही. तुम्ही केवळ मनापासून करा. एकच माळ करा पण मनापासून करा. अशा पद्धतीने 10 मिनिटात स्वामीची नित्य सेवा करा. चला तर, ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. अखंड स्वामी नामस्मरण घेत राहा. श्री स्वामी समर्थ.